नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील कथा साहित्य प्रकार परिचय यातील कथा दुसरी पाहणार आहोत. पान नंबर 79. कथा दुसरी. गडी. डॉक्टर प्रतिमा इंगोले. सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथाकथनकार, कवयित्री, ललित, विनोदी आणि बालसाहित्य असे विविध स्वरूपाचे लेखन म्हणजे या लेखकांचे बऱ्याच प्रकारचं साहित्य काय झाले मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. आईच्या वडिलांकडून बालपणी वाचनाचे संस्कार, खेड्यातील वास्तवामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल परिचय. म्हणजे यांचं बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळं त्यांच्या आईच्या वडिलांकडून म्हणजे आजोबाकडून त्यांच्यावरती वाचनाचे संस्कार बालपणापासूनच झाले आणि खेड्यात ग्रामीण भागात वास्तव केल्यामुळं ग्रामीण वातावरण असेल, स्त्री जीवन असेल याचा त्यांना सखोल असा परिचय आहे. खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण, तसेच खेड्यातील माणुसकी यांच्या लेखनातून विविध प्रकारचे चित्रण. हजारी बेलपान, अखदीचे दाणे, सुगरणीचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रहामुळे ग्रामीण कथालेखिका म्हणून ख्याती. म्हणजे त्यांचे वरील कथासंग्रह काय झालेत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळं एक ग्रामीण कथालेखिका म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. बुलाई हा कविता संग्रह, बुडाई ही कादंबरी, काही सामाजिक लेख व वाङ्मयीन पुस्तक स्वरूपात प्रकाशित. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभाव वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य. अखदानीचे दाणे हा कथासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, त्याशिवाय अनेक पुरस्कार प्राप्त. म्हणजे साहित्य भरपूर प्रकार त्यांचं असल्यामुळं किंवा अनेक साहित्याला त्यांच्या काय झालेलं आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाचे अनेक असे पुरस्कारही त्यांना भेटलेले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवर गावगाड्याचे प्रश्न ही जी कथा आहे, या कथेमधले कथानक काय आहे तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये गावगाड्यासमोर काही प्रश्न निर्माण झाले होते किंवा म्हणजे अनेक प्रश्न होते. ते सोडवण्यासाठी अडचणी व ग्राम सुधारण्यासाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजीसारखे समाजसेवक या संदर्भातचे वर्णन गडी या वैदर्भी बोलीत कथेत कशा प्रकारे आले हे तुम्हाला अभ्यासता येणार आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की आपलं गाव सुधारलं पाहिजे, गावातील लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे, यासाठी बापू गुरुजीसारखे समाजसेवक गावामध्ये झटत होते. या कथेमध्ये ते पण हेच आहे की गावातील हे बापू गुरुजी नावाचे जे समाजसेवक आहेत ती आपल्या गावाची सुधारणा झाली पाहिजे, गावातील लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे यासाठी झटताना दिसत आहेत आणि ते तुम्हाला आता अभ्यासता येणार आहे. बापू गुरुजी या प्रमुख पात्रासोबत गडी, वांग नदी, वडाचे झाड या प्रतीकामधून गावातील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शवली आहेत हेही अनुभवण्याजोगतं आहे. या पाठामध्ये मग आता काय आहे, 3 प्रतीक आहेत. गडी आहे, त्याबरोबर गावाशेजारून वाहणारी वांग नदी आहे आणि नदीकाठी पाठाच्या कथेच्या सुरुवातीला छोटं असणारं वडा झाड कसं मोठं होत जातं या प्रतीकेच्या माध्यमातून गावामध्ये काय चांगली वाईट स्थित्यंतर कशी घडत होती, बदल कसे घडत होते हे या कथेमध्ये आहे. कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादी वर्णन चित्रदर्शी शैलीत कसे केले आहे हे समजून घेतले तर कथेचे चांगल्या प्रकारे आकलन होऊ शकेल. म्हणजे ग्रामीण भागातील वर्णन आहे, ग्रामीण भागातील पात्र आहेत, त्यांचे स्वभाव गुण वैशिष्ट्य या कथेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहेत. तर बघूया आता कथा आपण. सातपुडेच्या दुपट्ट्यावर हे लहानुलं गाव वसलं होतं. म्हणजे या कथेमध्ये जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे लहानुलं आणि ते सातपुड्याच्या कुशीवरती किंवा त्या 2 डोंगराच्या कुशीमध्ये हे गाव वसलं होतं. गावाभोवताला सातपुड्याची झालर होती. गाव शेजून वांग नदी जुहीमुही वाहत होती. वाहता वाहता या गावाला काहीच वाण नाही हे सांगत होती. बघा, पाणी आहे तर शेती आहे आणि मग काय झालं होतं, गावच्या शेजारून ही वान नदी नावाची नदी गावाशेजारून वाहत होती आणि त्यामुळे काय झालं होतं, गावाला कशाचंच कमी नाही अशी जणू ही नदीच सांगत होती.
म्हणजे मुबलक पाणी होतं नदीला आणि ती गावाशेजारून वाहत होती. गावची जमीन काळीशार लोण्यावानी मऊ तिच्या दरसाल धान्याचा पूर येई आन वाघ नदी ऊर भरभरून गावचं कौतिक पाही. जमीन सुपीक, बारमाही शेतीला पाणी आणि त्यामुळं काय व्हायचं, या गावच्या शेतीतून भरभरून असं उत्पादन निघायचं. आणि लेखिका म्हणतायत की जणू काय धान्याचा पूरच यायचा. म्हणजे एवढं भरभरून धान्य त्या शेतीतून पिकायचं, असं नदीही ती कौतिकानं बघायची. या नदीच्या कराळी एक वडाचं झाड फुटू पाहत होतं. आपण प्रस्तावनेमध्ये बघितलं की 3 प्रतीक आहेत, की गडी आहे, वान नदी आहे आणि वडाचं झाड आहे. तर काय झालं होतं, या नदीच्या काठी एक वडाचं झाड नुकतंच फुटलं, म्हणजे उगवलं होतं आणि ते काय झालं होतं, हळूहळू त्याची वाढ होत होती. डोसक्या एवढं झालं होतं त्याचा कवा कवा हिरवटपणा गाववाल्याला बोलवू पाहत होता. पण उन्हे पावसाळी झेलता झेलता तो गारच झाला होता. वाळला पडल्यानं पांढरी पांढरी गडी उघळी पडली होती आणि गावच्या वेशीवरती काय होती, ही गडी होती. असं बघतो आपण गावच्या वेशीवरती अलीकडच्या काळात आपण तो स्वागत कमानी असतात किंवा ते गावच्या वैभवात भर टाकतात. तसे पूर्वीच्या काळी गावच्या वेशीवरती असे बुरुंज असायचे. तर ही गडी काय झाली होती, उन्हा पावसानं हळूहळू ती काय झाली होती, ढासळायला लागली होती. आज त्या गावात धामधूम सुरू होती. भोंगा वाजवत होता जो तो आनंदात होता. आता आपण बघितलं की हे गाव सातपुडा पर्वताच्या कुशीमध्ये वसलं होतं आणि गावाशेजारून वाघ नदी वाहत होती आणि गावची जमीन सुपीक होती. नदीला पाणी भरपूर होतं, त्यामुळे शेतीतून भरपूर उत्पन्न निघत होतं आणि नदीकाठी एक वडाचं झाड फुटलं होतं किंवा ते झाड हळूहळू मोठं होत होतं. आणि आज काय झालं होतं, गावामध्ये आज धामधूम होती. भोंगा वाजत होता आणि गावात जो तो आनंदी होता. भोंगा यासाठी वाजत होता की लोकांना गावच्या मध्यवर्ती त्या ठिकाणी लोकांना सगळ्याला येण्याचं ते आमंत्रण भोंगा देत होता. काहून काय त्या गावाला साजरं गाव म्हणून मान भेटला होता. आज ज्याच्या तोंडी हेच गाठ होती. वाघ नदी भरभरून वाहत होती, तिच्या करेळ्याचा वड फुलू पाहत होता. काय झालं होतं, आज यांच्या गावाला आदर्श गाव असा पुरस्कार भेटला होता आणि त्यामुळं सगळं लोक आनंदित होती. आज हे बघतो आपण, गेली बघतो 8-10 वर्षे महाराष्ट्र शासन काय करते, गावागावात सुधारणा होण्यासाठी अनेक योजना राबवते. आता मागे बघितलं आपण, तंटामुक्त अभियान असेल, ग्रामस्वच्छता अभियान असेल किंवा आता पाणलोटच्या संदर्भात देखील शासन काय करते, की गावागावामध्ये स्पर्धा लावते, की जे गाव चांगलं काम करेल त्याला रोख स्वरूपात बक्षीस, मानपत्र किंवा त्यांचा मान सन्मान करते. याचं फलित असं होते की काय होते, गावामध्ये एकी वाढते आणि लोक एकीने काय करतायत, की अशी विकास कामं करतायत. तसं यांच्याही गावाला काय झालं होतं, आज आदर्श गाव असा पुरस्कार भेटला होता आणि त्याचा आज कार्यक्रम गावामध्ये होता आणि जो तो आज काय होता, आनंदी होता आणि जो तो त्या पाराकडं किंवा गावच्या मध्य ठिकाणी येत होता. बापू गुरुजी बैठकीतले त्यांच्या पलंगावर बसले होते. आज त्याला काय कार्यक्रमाचं आवर्तन होतं आणि बापू गुरुजीला काय होतं, आज कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. खरं बघायला गेलं तरी गावाला जो आदर्श पुरस्कार भेटला आहे, यामध्ये फार मोठं योगदान या बापू गुरुजींचं होतं आणि साहजिकच आहे की मग ज्या गावकऱ्यांनी कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमाला बापू गुरुजींना खास असं आमंत्रण दिलं होतं. याच कार्यक्रमात गाववाल्याचं त्यांचा सत्कार करायचं ठरवलं होतं, पण बापू गुरुजी त्यांना काहीच वाटत नव्हतं आणि आदर्श गाव पुरस्कार भेटला होता. गावात कार्यक्रम होणार होता आणि या कार्यक्रमात बापू गुरुजींचा सत्कार होणार होता. पण त्या सत्काराचं बापू गुरुजीला काहीच वाटत नव्हतं. याचं कारण काय, तर हे पुढं आपल्याला कथेमध्ये कळेल. पण बापू गुरुजीला त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण आज राहून त्याला झाल्या गोष्टी सतावत होत्या. म्हणजे बापू गुरुजींनी सुधारणा करायला सुरुवात केलेल्या बरीच वर्ष झाली होती आणि त्यांना आज काय झालं होतं, राहून त्यांना मागच्या गोष्टी आठवत होत्या. उभा जन्म त्यांनी गाववाल्याची सेवा केली होती. म्हणजे उभं आयुष्य त्यांनी काय झालं होतं, गावासाठी खर्ची घातलं होतं
गावातले लोक सुधारली पाहिजे, गाव सुधारलं पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक सोयीसुविधा केल्या होत्या. त्यांच्यासाठी रगत आटत होतं, पण आज मात्र वाघनदीवानी त्यांचा ऊर भरभरून येत नव्हता. एक एक गोट त्यांना आठवत होती. आणि बापू गुरुजी मग भूतकाळ डोकवू लागले, की आपण गावामध्ये सुधारणा करायला कशी सुरुवात केली, कोणी कोणी मदत केली, कोणी कोणी त्याला बाबा आडकाठी घातली. हे सर्व त्यांना पाठीमागं भूतकाळात त्यांनी डोकावून पाहू लागलं. आणि त्यांना आता काय झालं, त्या मागच्या गोष्टी त्यांनी आठवायला सुरुवात केली. आणि आता बघा मग भूतकाळात त्यांच्या त्यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या, कशी त्यांना गावातल्या लोकांनी काही मदत केली, कुणी अडचणीत आणलं, हे सर्व ते आठवू लागले. बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. मग बापू गुरुजीला लहानपणापासून आठवायला लागलं, की त्यांच्या लहानपणी गावामध्ये शाळा नव्हती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरीच वर्ष ग्रामीण भागामध्ये शाळाच नव्हत्या. अगदी शिकायला जायचं म्हटलं तरी एखाद्या मोठ्या गावामध्ये शाळा असायची किंवा तालुक्याला शाळा असायची. आणि त्यामुळं काय झालं होतं, त्यांनी गाववाल्याला तालुक्याला शिकवा जावं लागे. आज तुम्हाला याचं काय वाटणार नाही, कारण आज आपल्या प्रत्येक गावात बालवाडी आहे, प्राथमिक शाळा आहे. अगदी मोठ्या गावामध्ये 12वीपर्यंतचं कॉलेज आहे किंवा तालुक्याला सर्व शिक्षण मिळते. यांच्या गावात शाळेत जायचं म्हटलं तरी तालुक्याला जावं लागत होतं. आणि त्यामुळे काय झालं होतं, बापू गुरुजी तसे गरीबच, घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही, हेच गत आहे. पाटलाच्या गळीवरचा वाळा पडल्याने ते बापू गुरुजीच्या शेजीच गळी खाली राहायला आले होते. पाटलाला पोटी संतान नव्हतं. आणि बापू गुरुजीची घरची परिस्थिती गरिबीची होती. म्हणजे इथं लेखिका म्हणतायत, की घरात तेल आहे तर मीठ आहे, मीठ आहे तर पीठ नाही, म्हणजे अशी त्यांची अवस्था होती. 2 वेळेला पोटभर जेवण मिळेल नाही याची देखील त्यांना भ्रांत होती. मग आणि शिक्षण कसं घ्यायचं हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर होता. आणि ते गावचे पाटील होते. ते पाटलांना मूलबाळ नव्हतं, परंतु त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यानं ते बापू गुरुजीला लाळ करीत त्याला बापू गुरुजीच्या बापाला म्हटलं होतं, परबतराव पोट्ट हुशार दिसते, त्याला शाळेत टाका. पाटलानं बघितलं की हे बापू लहान असताना पाटलांनी बघितलं की ते त्यांच्या वडिलाला, म्हणजे बापू गुरुजींच्या वडिलांचं नाव परबतराव. पाटील परबतरावला म्हटले, की परबतराव मुलगा हुशार दिसतोय, त्याला तुम्ही शाळेत टाका. पाटील, चटणीवर तेल सापडत नाही गरिबाला आणि शाळेचा खर्च कोण करील? अरे मी बसेला हो ना, तुला काय वाटतं मी कोल्हेच म्हणतो. म्हणजे परबतरावनी किंवा बापू गुरुजीच्या वडिलांनी पाटलाला सांगितलं, की आम्ही गरीब, आमच्या चटणीवर तेल सापडत नाही, म्हणजे गरिबी आमची अशी आहे. पोराला कुठं शाळेमध्ये घालून तो खर्च कसा भागवणार? कारण पूर्वी अशा पाटलासारखी अनेक माणसं दिलदार होती. शिक्षणासाठी, समाज सुधारण्यासाठी ते सढळ हातानं मदत करायची. ते म्हणले, मी तुला मोकळा सल्ला देत नाही, तर मी शिक्षणासाठी मदत करणार. आणि बापू गुरुजी तालुक्याला गेले होते. त्यांच्या वक्ती ते फक्त इथले शिकले होते, पण शिक्षण होताबरोबर त्याला गावची ओढ लागली होती. त्यांच्या वर्गातले त्यांचे सारे गळी दूर शहरात नोकरीला लागले होते. बापू गुरुजी ते हसत होते. बापू गुरुजी तालुक्याला गेले, तिथं शिक्षण घेतलं. आणि त्यावेळेला एवढं शिक्षण घेतलं तरी 7वी किंवा 10वी शाळा झाली तरी देखील नोकरी लागत होती. त्यांचे अनेक मित्र वर्गातले शहरामध्ये गेले, नोकरीला लागले. बापूला त्यांनी नोकरीला जाण्याचा आग्रह केला होता, पण बापूने नकार दिला आणि बापू पुन्हा गावामध्ये आले. कारण त्यांना गावचा विकास करायचा होता. त्यांची विकासाची ओढ त्यांना गावामध्ये घेऊन आली. अरे काय पडलं आहे त्या नसत्या गोटीत, म्हणे आपण शिकलो तर गावले सुधारले पाहिजे. अरे तू लाख सुधारशील, पण गाववाले तुला सुधारले पाहिजे. म्हणजे त्यांचे जे मित्र होते ते मित्र त्यांना म्हणायचे, अरे तू आमच्याबरोबर शहरामध्ये चल, नोकरी कर, गावामध्ये काय आहे पडले, तू तू लाख गावचा विकास करशील, पण तुला गाववाले विकास करून देतीलच का नाही अशी खात्री नाही. म्हणजे आजही आपण आपल्या गावाकडं ग्रामीण भागात बघितलं तर ठराविक लोक गावच्या विकास कार्य एखादा करत असेल त्याला मदत करतील, पण बरीचशी लोक काय करतात, त्यांना ते विकास कामच पाहत नाही. विकास कामाला ते खो घालताना दिसतात. हे त्यांच्या मित्रांना त्यांनी बघितलं असेल, म्हणून ते बापू गुरुजीला म्हणत होते, की तू गावामध्ये थांबू नको, तू आमच्याबरोबर शहरामध्ये चल.
शेपाय आपलं कर्तव्य आपण करावं, अरे पोटा सध्या नाकूसला हळ्या पिंडाला झोपते, मग आपण शिकल्या सवरल्याने ते काय करावं. म्हणजे ते म्हणले, आपण शिकले सवरलेले आहोत, आपण गावचा विकास नाही करायचा, कोणी विकास करायचा. आणि मुलांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असे बापू गुरुजीसारखे अनेक शिकलेली तरुण गावामध्ये थांबले. गावचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, गावच्या समस्या शासन दरबारी मांडल्या आणि गावामध्ये अनेक सुधारणा केल्या. आणि म्हणून जे आज आपला महाराष्ट्र पुढारलेला दिसतोय, हा पाठ शिकण्यामागचा उद्देश हाच आहे, की जे चांगली लोक आहेत, जे समाजासाठी झटली, गावासाठी झटली, त्यांच्या कार्याची आपण देखील काय केली, दखल घेतली पाहिजे. बापू गुरुजीने कोणाचं ऐकलं नाही, त्याला हरेक प्रकारे गावात शाळा उघडली आणि मास्तर म्हणून काम पाहणं सुरू केलं. बापू गुरुजीने कोणाचंही ऐकलं नाही. तिने गावामध्ये शाळा नव्हती, गावातल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तालुक्याला जावं लागायचं आणि मग ज्याला शक्य आहे तेच तालुक्याला जायचं. बाकी यांचं काय व्हायची, शाळेची दारं त्यांची बंद असायची. आणि शिक्षण आहे तर कुटुंब सुधारतं, तर त्याचा विकास होतो, हे बापू गुरुजींना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी गावामध्ये शाळा काढली आणि गुरुजीचा प्रश्न निर्माण झाला, त्यांनी स्वतः गुरुजी म्हणून त्या शाळेमध्ये रुजू झाले. तालुक्याला जाणाऱ्या हरेक पोराचं नाव पटावर दाखल होऊ लागलं आणि गावच्या भाग्याचं एक एक स्वप्न गुरुजीच्या डोक्यात फुलू लागलं. आता गावात शाळा म्हटल्यावर शिक्षण, सहशिक्षण मिळू लागलं, त्यामुळं तालुक्याला जाणारी मुलं देखील बंद झाली आणि गावातील जी शाळेत जात नव्हती त्यांची देखील मुलांची नावं शाळेच्या हजेरीपटावरती दाखल झाली. आणि मग गुरुजीचं एक स्वप्न पूर्ण झालं, की गावात शाळा सुरू झाली. मग तिने काय केलं, एक 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 स्वप्न त्यांच्या डोक्यामध्ये फुलू लागलं. वाघ नदीची त्याला संगत होती, रोज त्याला नवी हुरूप देत होती. आणि बघा, गावच्या अवतीभोवती जर निसर्ग चांगला असेल किंवा अशी नदी वगैरे भरभरून वाहणारी असेल, त्याच्यामुळे गावची पिकं चांगली येत असतील, धनधान्य भरपूर पिकत असेल, तर तो देखील हुरूप आपणाला येतो. म्हणजे निसर्गाची साथ असावी लागते. आणि मग ही जी वाघ नदी आहे, हिचं देखील काय होत होतं, त्यांना संगत लाभत होती किंवा तिच्यामुळे त्यांना कार्यात हुरूप येत होता. या नदीचं लहानपणी तिच्यात पोहता पोहता त्याला गावच्या कळवळ्याची वाण देत होती. आता तिच्या कराळी वळ मोठा झाला होता आणि लहानपणापासून ते नदीमध्ये पोहत होते. आणि पोहता पोहता त्यांच्यावरती हे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, हे विचार त्यांच्या मनात लहानपणापासून बिंबले होते. आणि त्यामुळंच काय करत होते, ते गावच्या विकासासाठी झटत होते. आणि जे सुरुवातीला आपण बघितलं, नदीकाठी एक वडाचं झाड नुकतंच उगवलं होतं, ते आता झाड हळूहळू हळू मोठं होत होतं. त्याला पारंब्या पोटू पाहत होते आणि गावातली गडी उन्हा पावसानं झुंजत होती, वावटळीत ठाण मांडून उभी राहत होती. आणि ती गडी जी होती वेशीवरती, ती गडी काय झाली, ती उन्हा पावसामध्ये अजून तग धरून होती. किती जरी संकट आली, उन्हाळा पावसाळा, तरी ती अजून ती ताट अशी उभी होती. आता देश स्वतंत्र झाला होता, जिकडे तिकडे आनंद होता. आता आपल्याला आपला विकास करावा लागते, असे जे तो सांगत होता. बापू गुरुजी देशाविषयी प्रेमानं भारून गेले होते. इंग्रजांनी 150 वर्ष आपणावरती राज्य केलं आणि आपली देशाची फार मोठी अशी लूट केली. त्याचबरोबर त्या पारतंत्र्यामध्ये आपल्याला आपला विकास करता येत नव्हता. पण आता देशाला स्वातंत्र्य मिळलं होतं, जो तो म्हणत होता, की आता काय आपलं राज्य आलं, आपलं सरकार आलं, आपल्याला पाहिजे तसा आता काय विकास करता येईल. आणि त्यामुळं जो तो काय होता, आपल्या गावच्या सुधारण्याविषयी स्वप्न पाहत होता. आणि बापू गुरुजी तर देशप्रेमाचं अतिशय भरता येत होतं किंवा देशप्रेमाने ते भारावून जात होते. त्यांच्या वर्गातले गडी आता मोठे मोठे साहेब झाले होते, कोणी कोणी पुढारी झाले होते. असा त्यांचा एक पुढारी फैल गडी गावात आला होता. म्हणजे जे तालुक्याला गेले, शिक्षण घेतलं, कोण मोठी नोकरी लागले, पुढं मोठे साहेब झाले, कोण राजकारणात गेलं, मोठे राजकीय पुढारी झाले. असाच त्यांचा एक मित्र राजकीय पुढारी एक दिवस गावामध्ये आला. तो गुरुजीला इलेक्शनात उभा राहायचा आग्रह करत होता. त्या राजकीय पुढाऱ्याला माहीत होतं, की बापू गुरुजी समाजकार्य चांगलं आहे, शिकलेलं आहेत, यांना जर आपण राजकारणात उभं केलं
तर काय होईल, तर बापू गुरुजी नक्की निवडून येतील. त्याचाही त्याच्यात स्वार्थ होता. पण बापू गुरुजींनी राजकारणात जाण्याचा साफ असा नकार दिला. का ते बघा पुढं. पण गुरुजी ऐकत नव्हते. ते म्हणत, "अरे माणसानं पहिलं पाणी पाहावं आणि मग पोहावं. पाखराने पहिले पंख पकडावं आणि मग उडावं." म्हणजे बापू गुरुजींनी त्याला उलट उलट सल्ला दिला, की आपण काय करावं, आपली कुवत किती आहे ते बघावं आणि नंतरच उडी मारावी किंवा पाखरानं आपल्या पंखात ताकद किती आहे ती बघावं आणि मग किती अवकाशात वर उडायचं ते ठरवावं. असा सल्ला दिला. म्हणजे थोडक्यात काय, तर बापू गुरुजींना आपली राजकारणात जायचंच नव्हतं आणि ते आपला पिंडच नाही, की ते आपलं क्षेत्रच नाही म्हणून ते गावामध्येच थांबणार होते. मग मोठेपणाचे हाव काय कामाचे आणि ते बी हे बी तर आपल्या देशाची सेवा आहे म्हणून फक्त ठरवलं आहे आधी लगीन शाहीचंच. म्हणजे मला राजकारण नको. राजकारण करायचं झालं तर करीन. कधी करीन? तर पहिला गावचा विकास करीन आणि गावचा विकास केल्यानंतरच मी काय करेन, तर राजकारणामध्ये उतरेन. असंही बापू गुरुजीनं त्यांच्या मित्राला सांगितलं. तर आज आपण ही पाठातला हा सुरुवातीचा भाग बघितला, की बापू गुरुजी गावामध्ये विकास कामं कशी त्यांनी करायला सुरुवात केली आणि मग त्यांना शेवटी राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांचे मित्र आग्रह करतात, परंतु ते राजकारणामध्ये जाण्यासाठी साफ नकार देतात. धन्यवाद. थांबूया इथं. पुढच्या भागामध्ये या कथेचा आपण पुढचा भाग बघूया.